एखाद्या सख्ख्या मुलासाठी एखादी आई जे नाही करणार ते तू माझ्यासाठी केलं. माझं प्रेम आहे तुझ्यावर. मी नाही बघू शकत तुला असं. तू घरी चल. नाही मी येणार कुठेही राजी. मी तुझ्या बसणार, मी गॅरी बसणार, मी आईन बसणार, मी माझ्या पोरांपासून लांब जाणार आहे. कारण माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. मी तुमच्या जवळ असले ना तर तुम्हाला सगळ्यांना त्रास होईल. खरंच मी जीव देते. मम्मा काय बोलतीयस मम्मा? असं तू कसं काय बोलू शकतेस बाबा? प्लीज आता मला सोडून जाऊ नकोस. तू नव्हतीस तेव्हा माझी काय अवस्था झाली होती काय सांगू मामा. मामा मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. बाबा तू आता जर मला सोडून गेलीस ना तर मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करून घेईन. राजवीर काय बोललास? काय बोललास? बरं वाईट करून घेईन? इतकं प्रेम करतोस मला. बाळा मी नाही जाणार, मी कुठेही नाही जाणार. पण तू असं बोलू नकोस. असं काय करतेस तू मम्मा? त्यानंतर अजिबात असं काही बोलू नकोस. आणि मम्मा हे बघ, ह्या पुढे जग इकडचं तिकडे होऊ दे, कोणी तुझ्याबद्दल काहीही बोलू दे, हा राजवीर सराफ, यामिनी सराफचा मुलगा कधीच त्या कोणावर विश्वास ठेवणार नाही. इतकं प्रेम आहे तुझं माझ्यावर. इतकी काळजी करतोस माझी. बाळा मी नाही जाणार. थँक्यू. चल आता घरी चल आपल्या. राजवीर, अरे देवळात आल्या आल्या देवाने आपला नवस पूर्ण केलाय. देवाचे आभार मानायला नकोत का? चला. हो. हॅलो ताई. काय ग, सापडलीस की नाही त्या आजीला आणि राजवीरला? पण काय पण म्हणा ताई, तुझा प्लॅन इतका सॉलिड होता ना. आता पुढच्या 2 दिवसात तो राजवीर त्याची सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करतो की नाही बघ. गेल्या 4 दिवसात त्याची काय हालत झाली होती माहितीये.
सारखा आपलं मम्मा 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 करत बसलाय. ताई, आता सगळं तुझ्या हातात आलंय. कसला गेम खेळलीस तू. हे ताई, तुला माहितीये आता ना ब्रह्मदेवानी जरी येऊन त्या राजवीरला सांगितलं की त्याच्यावर झालेले हल्ले तू केले होतेस, तरी तो त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. हॅलो, हॅलो, राजवीरच्या जीवाला जिच्यापासून धोका आहे ती व्यक्ती घरातच आहे. राजवीरच्या सगळ्या क्लोज. मी तुला बोलले होते ती व्यक्ती तुझ्या समोर असेल पण तू ओळखू शकणार नाही, तुझा विश्वासच बसणार नाही. म्हणजे यामिनी मॅम? नाही नाही, मला हे सरांना सांगायलाच हवं. हो हो, सांगायलाच हवं. माझी मम्माच माझ्यासाठी सगळं काही आहे. माझ्या आयुष्यात तिची जागा अजून कोणीच घेऊ शकत नाही देवा. थँक्यू थँक्यू आमच्या आयुष्यात तिला परत आणल्याबद्दल. पण आता अशी अवस्था आमच्यावर परत आणू नकोस देवा. जर तू तिला परत माझ्यापासून दूर केलंस ना तर ती हातच जोडणार नाही तुझ्या समोर. राजवीर, असं नको बोलूस बेटा. नाही मम्मा, देवालाही कळू देत की माझ्यासाठी त्याच्याही आधी माझी मम्मा आहे. बस तू बस. मॅम,
तुमचा फोन. माझा फोन नाहीये. माझा फोन घरी नाही. चल बेटा. राजीव निघूया बेटा. हा भाऊसाहेब चल. सर तुम्ही पुढे वा, मी येतो, मला काम आहे. ठीक आहे मी कॉल करतो. नीट जा. ये त्याला तर हवंच ना. अजून एक. मामा तू पण घे ना. नाही नाही मला नको बाळा. हे बघ, असं कसं मम्मा घे ना. मला नकोय. माझ्या बाळांनी खाल्लं ना पोट भरलं माझं. आणि हे काय मी नसताना तुम्ही खात पित नव्हता का नीट? असे का दिसताय तुम्ही? बघ ना तुझ्या काळजीमध्ये इकडे कोणी काहीच खात नव्हतं. आता मात्र पोटभर खातील. मम्मा अगं एकाच वेळी मला आवडतात म्हणून आंब्याचे सगळे पदार्थ बनवले. आता नेमकं काय खायचं किती खायचं याचा प्रश्न पडलाय मला. ब्रो तू टेन्शन नको घेऊ. आपण आहे ना, तुला जे नाही जाणार ते आपण खाऊ. आपण यातलं सगळं संपवू. मँगो सेहतसाठी चांगला असतं ना. अरे हो. मम्मा तुझं आता तू पण खा. नाही नाही मला नकोय. असं कसं? राजवीर मम्मा मला नकोय बेटा. एक एक ऐकणार नाहीस. खुश. हा ऐक ना मी जरा जाऊन आराम करते. दमले मी. ठीक आहे. पण तू खा सगळं. हो आई मी आहे हो. मिठू जरा माझ्याबरोबर वर येतेस? हा हे एवढं संपवते आणि आले. मिठू ए मिठू ये ना. मी तुला 2 आंबे एक्स्ट्रा देते. ये. मिस मयुरींचा ना फोन ना मेसेज. मला डिस्टर्ब करायला नको म्हणून केला नाही वाटतं.
मँगो घे ना, हे मँगो. नाही नको, आता तू खा, मी आलो. नाही नाही नाही, आपण मँगो खायची रेस लावायला पाहिजे ना. हा. अरे गॅरी, मला आता भूक नाहीये, काही कॉल्स करायचे आहेत मला. कॉल्स कोणाला करायचे? कामाचे कॉल्स आहेत माझे, ते करायचे. हा, असे कामाचे. आजी सांग ना याला. अरे गप रे गॅरी, कशाला त्याला त्रास देतोयस? प्रेमात पडलं ना की काही दिसत नाही बरं का. आमरस दिसत नाही, आम्रखंड नाही, आईस्क्रीम नाही, काही काही दिसत नाही. आजी म्हणजे तू पण. मयू, अगं खरंच हे एवढं सगळं झालंय? हो ना ब्युटी, मला तर विश्वासच बसत नाहीये. मला काहीच कळत नाही ग. मयू हे बघ, मला काय वाटतंय तुला सांगू का? तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. अगं तो फोन ना, तो फोन नसेल मिठू मावशीचा, किंवा तू काहीतरी चुकीचं ऐकलं असशील. त्या असं सगळं कशाला करतील ना? नाही नाही ब्युटी, माझा गैरसमज नाही झालाय. मी तुला 100 काय 1000% सांगू शकते की तो आवाज मिठू मावशींचाच होता. तो आवाज कानात घुमतोय माझ्या. माझं तर डोकंच बधीर झालंय. आणि अगं तो फोन, तो फोन पण नेमका पडला आणि फुटला, नाही तर. मयू, मला काय वाटतंय, तू मला इतके दिवस म्हणत होतीस ना की मी खरं सांगते, मी खरं सांगते, मी खरं सांगते. मला वाटतं हीच करेक्ट वेळ आहे. तू राजवीर सरांना सगळं खरं खरं सांगून टाक. त्यांना सांगून टाक तू सगळं खरं खरं. काय खरं खरं सांगणार आहे त्यांना? अगं हेच सगळं की त्यांच्यावरती हल्ले कोण करतंय, ते जोजोचं लेटर त्याच्याबद्दल सांगून टाक. या फोनच्या सगळ्या प्रकरणाबद्दल सांगून टाक. म्हणजे मग त्यांना कळेल की त्यांची आई नेमकी कशी येते. त्यांना कळेल की या सगळ्या मागे त्यांची आईच येते. नाही 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 ब्युटी, तू समजतेस तेवढं हे प्रकरण सोपं नाहीये. जर तू तिला परत माझ्यापासून दूर केलंस ना, तर मी हातच जोडणार नाही तुझ्या समोर. अगं राजवीर सरांचं खूप प्रेम आहे त्यांच्या आईवर. तर 4 दिवस यामिनी मॅम नव्हत्या तेव्हा त्यांची काय अवस्था झाली होती मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. वेड्यासारखे शोधत होते ते मॅमना. हे अशाच जर का मी मॅमच्या विरोधात त्यांना हे सगळं सांगितलं तर विश्वासच नाही ठेवणार माझ्यावर. त्यांना असं वाटेल की मीच खोटं बोलतेय. आणि ब्युटी, मयुरी आणि बॉडीगार्ड एकच आहे हे त्यांना कळलं तर. मग आता मला त्यांना सगळं खरं सांगायला हवं हे मला कळतंय ब्युटी. असं झालं तर त्यांचाच त्रास जास्त वाढणार आहे. कदाचित ह्या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या नात्यात पण दुरावा येऊ शकतो. आणि जर का असं झालं तर सरांच्या जीवाचा धोका अजून वाढू शकतो ब्युटी. नाही नाही, मला आता बॉडीगार्ड म्हणून त्यांच्या सोबत राहणं जास्त गरजेचं आहे. हा, ब्युटी, यामिनी मॅम आणि मी आम्ही दोघीही खोटं बोलतोय. पण अगं एक खोटं सरांच्या भल्यासाठी आहे आणि दुसरं खोटं सरांच्या जीवावर उठणार आहे. पण मग आता काय? तू
तू नेमकं काय करायचं ठरवलंस? आता मी जास्त सावध राहून पावलं टाकणार. राजवीर सरांचा या सगळ्यावर विश्वास बसावा म्हणून यामिनी मॅमच्या विरोधात आधी मी पुरावे गोळा करणार आणि राजवीर सरांच्या डोळ्यासमोर यामिनी मॅमचा खरा चेहरा आणणार. आणि त्यानंतर मी माझ्याबद्दल सगळं सांगणार.